सुरेश वसंत आबादे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळातर्फे आज आपल्या फेसबुक पेजवरती श्री अनिल शेंडेंचं व्याख्यान ठेवलेलं आहे. हा प्रोग्राम लाईव्ह आहे. या लाईव्ह प्रोग्रामला आत्ता जे जॉईन होती आणि हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेजवर सेव्ह झाल्यानंतर जे बघतील, त्याचा लाभ घेतील, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. छोटीशी पार्श्वभूमी सांगणार आहे आणि त्यानंतर आजचे व्याख्याते श्री अनिल शेंडे यांचा छोटासा परिचय करून देणार आहे मी. 1 मार्च 2020 रोजी या मंडळाची स्थापना श्री विजय कोलटकर यांच्या प्रेरणेने आणि श्री रमेश सहस्त्रबुद्धे, रमेश परांजपे, भूषण खरे यांच्या सहकार्याने झाली. मागच्या वर्षी सभागृह घेऊन कार्यक्रम करता आला. यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईनच आपण सावरकरांचं कार्य, त्यांचे गुण या पद्धतीने सादरीकरण करत आहोत. आज 14 ऑगस्ट अखंड भारत दिन. सावरकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाकरता अर्पण केलं. आज आपल्याकडे श्री अनिल शेंडे आलेले आहेत. ते सावरकरांचे क्रांतिकारकत्व या विषयावर बोलणार आहेत. आज अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला अखंड हिंदुस्थान या दिवशी सावरकरांचा हा पैलू आपल्याला समजावून सांगणार आहेत, आपल्याला ऐकायला मिळणार आहे. श्री अनिल शेंडे हे मृत्युंजय सावरकर या एकपात्री नाटकाचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक आहेत. पुणे, नागपूर, अन्य महाराष्ट्रात आजवर 11 प्रयोग प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात झाले. ते अष्टपैलू कवी असून वैचारिक लेखलेखन आणि स्तंभलेखनही करतात. त्यांचे 4 कविता संग्रह प्रकाशित झाले. स्वरचित कवितांवर नाविन्यपूर्ण सादरीकरण करतात. त्यांच्या भावगीत, बालगीतांच्या ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. ज्ञानयोद्धा आणि बऱ्याच प्रसिद्ध व्याख्यानमालेत त्यांची व्याख्याने झालेली आहेत. दूरचित्रवाणी म्हणजे दूरदर्शन, आकाशवाणी, विविध चॅनलवर ज्येष्ठ कवी म्हणून त्यांना निमंत्रण असते. आपणही या व्याख्यानाचा जरूर लाभ घेणार आहोत. मी श्री अनिल शेंडेंना विनंती करतो, त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावं. मित्रांनो, व्याख्यानाच्या पूर्वी एक सावरकरांवर लिहिलेलं, सावरकरांवर रचलेलं एक गीत आपण ऐकूया आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. हरणारा रवी तू, हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू. क्रांती सूर्य तू, महाकवी तू, क्रांती सूर्य तू, महाकवी तू, द्रष्टा योगी तू. हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू. स्वातंत्र्याचा मान करी तू, प्रतिभेचा धनी तू. स्वातंत्र्याचा मान करी तू, प्रतिभेचा धनी तू. हिंदुत्वाचा हुंकारही तू, हिंदुत्वाचा हुंकारही तू, राष्ट्रपिताची तू. हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू. धर्मसुधारक मातंडही तू, दलितोद्धारक तू. धर्मसुधारक मातंडही तू, दलितोद्धारक तू. राष्ट्रभक्तीचा आदर्शही तू, राष्ट्रभक्तीचा आदर्शही तू, तुझा जीवाची तू. हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू. उपहार
हलाहल पचविणारा रुद्र शिवही तू उपहास हलाहल पचविणारा रुद्र शिवही तू चाणक्य ही तू चंद्रगुप्त तू चाणक्य ही तू चंद्रगुप्त तू रामकृष्ण ही तू हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू इतिहासाचा निर्माता तू इतिहासाचा निर्माता इतिहास पुरुष हे तू इतिहासाचा निर्माता तू इतिहासाचा निर्माता इतिहास पुरुष हे तू ब्रह्मतेज तू शास्त्र तेज तू ब्रह्मतेज तू शास्त्र तेज तू मृत्युंजय ही तू हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू क्रांती सूर्य तू महाकवी तू क्रांती सूर्य तू महाकवी तू द्रष्टा योगी तू हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू हे वंदन मम हे वंदन मम हे वंदन मम दास्याचा तम हरणारा रवी तू नमस्कार मंडळी. समस्त सावरकर प्रेमी मंडळाचे सदस्य पदाधिकारी आणि सदस्यगण आणि तसेच या आभासी कार्यक्रमाकरता इथे उपस्थित असलेले समस्त श्रोतागण, आज 14 ऑगस्ट अखंड भारत संकल्प दिन. आजच्याच दिवशी आपल्या भारतमातेची 2 शकलं झाली होती. देशाचं विभाजन झालं होतं, देशाची फाळणी झाली होती. उद्या आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. उद्याचा दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे. पण आजचा दिवस मात्र कृष्णविवरातल्या काळ्या शाईने लिहिण्या इतका काळाकुट्ट असा भारताच्या इतिहासातील दिवस आहे. कारण भारताची जी फाळणी झाली, इतर जगात फाळण्या बऱ्याच झाल्या, अनेक फाळण्या झाल्या, अनेक देशांच्या फाळण्या झाल्या, अनेक वार फाळण्या झाल्या. पण भारताच्या फाळणीच्या वेळी जो एक हिंसेचा प्रचंड मोठा आगडोम उसळलेला होता, तसा आगडोम न भूतो न भविष्यती असा तो होता. आणि म्हणून हा दिवस आपण कधीही विसरता कामा नये, आपल्या विस्मृतीतून कधीही जाता कामा नये. आपल्या भारताची जी 2 शकलं झाली ती आपल्याला पुन्हा जोडण्याचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे आजचा हा अखंड भारत संकल्प दिन. यामुळे या आपल्या फाळणीच्या अनुषंगाने त्या फाळणीच्या आधी जवळजवळ 7-8 महिने आधीपासून जो एक हिंसाचाराचा एक लोण जे भारतामध्ये सुरू झालं होतं ते म्हणजे अगदी अतर्क्य असं होतं. आपल्या जवळपास 20 लाख हिंदू बांधवांची नृशंस अशी हत्या या काळामध्ये झाली होती. त्याचप्रमाणे आपल्या लाखो आया बहिणींवर म्हणजे कल्पनासुद्धा आपण करू शकणार नाही असे अनन्वित अत्याचार, कल्पनातीत अत्याचार आपल्या आया बहिणींवर झाले होते. त्याचप्रमाणे जवळपास 2.5 लाखापेक्षा जास्त आपल्या हिंदू बांधवांना आपले स्वतःचं घरदार, शेतीवाडी, जमीन जुमला हे सारं काही सोडून, व्यापार उदीम इत्यादी सगळं काही सोडून, संपत्ती सोडून एखाद्या भणंग भिकाऱ्याप्रमाणे निर्वासिताचं जीणं जगावं लागलं होतं, परांगदा व्हावं लागलं होतं. आणि इतके हाल त्यांचे त्या काळामध्ये झाले की ज्याचं वर्णनसुद्धा करणं कठीण आहे. त्यामुळे हा दिवस आपण कधीही विसरता कामा नये. स्वातंत्र्य जेव्हा असं म्हणाले होते एक गृहस्थ सावरकरांना की हे आता सगळं विसरा, तेव्हा त्याचा समाचार घेताना सावरकर आपल्या एका भाषणात म्हणाले होते, काय म्हणता, हे सगळं आता विसरा.
सिंधूस विसरा, छे छे, ते शक्य नाही. काय म्हणता? त्या सिंधूचं नाव तुमच्या त्या गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरु या आपल्या मंत्रातून वगळा. कदापिही ते शक्य नाही. सिंधू वाचून हिंदू म्हणजे अर्था वाचून शब्द, प्राणा वाचून कुडी. जोपर्यंत अखेरचा हिंदू या पृथ्वी तलावर जिवंत आहे तोपर्यंत सिंधू हे सिंधू तुला आम्ही कदापिही विसरणार नाही. त्यानंतर पुढे ते म्हणाले होते, त्या सिंधूला विसरा की ज्या सिंधूच्या काठावर आमच्या वेदर्षींनी ऋचांची पहिली सामगायने गायली होती आणि जिला आपल्या पुण्य सलिलाने संध्येतील अर्घे दिली होती आणि ज्या सिंधूवर सुंदरातली सुंदर अशी सुक्ते रचली होती त्या सिंधूला विसरा. ते कदापिही शक्य नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, केव्हा ना केव्हा तरी आम्ही तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा संकल्प, हा जो वारसा आपल्याला सावरकरांनी दिलेला आहे तो वारसा टिकवण्याकरता आणि सिंधूला केव्हा ना केव्हा तरी मुक्त करणे म्हणजेच आपला गेलेला भूभाग परत मिळवणे, भारत पुन्हा एकदा अखंड करणे, याकरता हा आजचा संकल्प दिन आहे. आणि मी असं आत्ता ऐकतो आहे की जस्ट अगदी काही थोड्या वेळापूर्वी माझ्या कानावर आलं की आज मोदीजींनी एक घोषणा केलेली आहे. या घोषणेमध्ये मोदीजींनी फाळणीच्या स्मृतींचा स्मरण दिन म्हणून या दिवसाला घोषित केल्याचं मी ऐकतो आहे. हे जर खरं असेल तर ते अगदी खरोखरच अतिशय खूप चांगली गोष्ट आहे ही. मी तर या घोषणेला मोदीजींच्या अखंड भारताच्या दिशेने टाकलेलं एक छोटंसं का होईना पण एक दमदार असं पाऊल आहे असंच मी समजतो. फाळणीचा हा विषय मित्रांनो अतिशय फार मोठा व्यापक आहे, अतिशय गहन आहे. खरं तर हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. याच्यावर एक स्वतंत्र 7-8 दिवसांची व्याख्यानमालासुद्धा एखाद्या चांगला अभ्यासक जर असेल तो 8-8 दिवसपर्यंतसुद्धा बोलू शकेल इतका हा विषय अतिशय मोठा आणि व्यापक आहे. परंतु आजचा आपला जो विषय आहे हा फाळणीचा विषय नाही. माझा आजचा विषय आहे सावरकरांचे क्रांतिकारकत्व. सावरकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम प्रतिमा येते ती एका सशस्त्र क्रांतिकारकाची. आणि ते साहजिकही आहे, स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की माझ्या मातृभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन अशी घनगंभीर प्रतिज्ञा करणारा आणि तेही केवळ वयाच्या 15व्या वर्षी असा स्वातंत्र्यवीर संपूर्ण जगामध्ये केवळ एकच एक झालेला आहे. एकमेव आणि पहिला क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्याचप्रमाणे वयाची ही प्रतिज्ञा आपली पूर्ण करण्यासाठी वयाच्या केवळ 16-17व्या वर्षी सर्व पहिले राष्ट्रभक्त समूह, नंतर मित्रमेळा आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरची अभिनव भारत ही संघटना उभारणारा पहिला आणि एकमेव क्रांतिकारक म्हणजे ही सावरकरच होते. त्यानंतर आपल्या भारतामध्ये विदेशी कपड्यांची पहिली होळी पेटवणारे आणि तेही लोकमान्य टिळक, शिवराम महादेव परांजपे, भालाकार भोपटकर यांच्यासारख्या त्या काळातल्या महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत आणि त्या होळीचे चटके प्रत्यक्ष लंडनच्या राणीच्या सिंहासनाला जाऊन भिडणारे ते चटके लावणारा जो क्रांतिकारक होता, पहिला क्रांतिकारक, तोही सावरकरच होता. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये बॅरिस्टरीच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये जाऊन प्रत्यक्ष शत्रूच्या घरात घुसून म्हणजे सिंहाच्या गुहेत घुसून त्यालाच आव्हान देण्याचा प्रकारही सावरकरांनीच केलेला आहे. इंग्लंडमध्ये जाऊन प्रत्यक्ष इंग्रजांच्या घरात जाऊन तिथून क्रांतिकार्य त्यांनी चालवलं होतं. आता त्या ठिकाणी सावरकर जेव्हा इंग्लंडमध्ये गेले तिथे त्यांनी इंडिया हाऊसमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. ज्या इंडिया हाऊसमध्ये त्या काळामध्ये जे अनेक विद्यार्थी त्या काळामध्ये जे होते त्याच्यामध्ये हरनाम सिंग, लाला हरदयाळ, मॅडम कामा, सरदार सिंग राणा, भाई परमानंद, सेनापती बापट, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, रासबिहारी बोस, हेमचंद्र दास
VVS अय्यर, निरंजन पाल, मदनलाल धिंगरा यांच्यासारखे हे सगळेच्या सगळेजण जे होते विद्यार्थी, हे एकापेक्षा एक अतिशय विद्वान आणि अतिशय मेधावी असे छात्र होते. या सगळ्यांचं नेतृत्व सावरकरांनी केलं आणि याच काळामध्ये सावरकरांनी जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिलं. त्यानंतर 1857चं स्वातंत्र्य समर सावरकरांनी या इथल्या वास्तव्याच्या काळामध्ये लिहिलं होतं. 1857चे स्वातंत्र्य समर आणि हे जे ग्रंथ जे त्यांनी लिहिले त्यावेळेस त्यांचं वय होतं केवळ 24 ते 25 वर्ष. इतक्या लहान वयामध्ये एवढं प्रगल्भ आणि इतकं अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध असं लेखन करणारासुद्धा हा एकमेव आणि पहिलाच क्रांतिकारक होता. 1857च्या स्वातंत्र्य समर या ग्रंथाला तर क्रांतिकारकांची गीता म्हटलं जायचं आणि जोसेफ मॅझिनीच्या चरित्रलेखन जे होतं, चरित्राचा अनुवाद त्यांनी केला होता. याची जी प्रस्तावना होती ती प्रस्तावना इतकी जहाल आणि इतकी हे होती म्हणजे तरुणांना पेटवणारी होती की व्हॅलेंटाईन चिरोलनी याच्याबद्दल म्हटलेलं होतं की एखादा तरुण ही जर वाचल्यानंतर पेटून उठणार नाही तरच नवल, अशा तऱ्हेची ती त्यांची प्रस्तावना होती. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही ग्रंथ समस्त त्या काळच्या तरुणांना प्रेरणा देणारे, देशभक्तीची प्रेरणा देणारे आणि स्वातंत्र्यासाठी प्रेरित करणारे असे हे दोन्ही ग्रंथ त्यांचे होते. 1857च्या स्वातंत्र्य समराचा तर खूप मोठा प्रकाशनाचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे हा ग्रंथ जो आहे 1857चे स्वातंत्र्य समर हा प्रकाशनापूर्वीच ज्याला इंग्रजांनी जप्त केलं अशा तऱ्हेचा हा जगाच्या इतिहासातला पहिला ग्रंथ आणि पहिला आणि कदाचित एकमेवसुद्धा असावा. आणि या ग्रंथाचं प्रकाशन किती मोठमोठे प्रकाशक या ग्रंथाला लाभले बघा. लाला हरदयाळ, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्यासारख्या मोठमोठ्या क्रांतिकारकांनी या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे. म्हणजे यावरून त्यांच्या या ग्रंथाचं महत्त्व किती होतं याची तुम्हाला साक्ष पटेल. यानंतर मग मदनलाल धिंगरांना कर्झन वायलीच्या वधाची प्रेरणा देणारे सुद्धा सावरकरच होते. आणि केवळ वधाची प्रेरणा देऊन सावरकर थांबले नाहीत, तर मदनलाल धिंगरांच्या जेव्हा लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये निषेध करण्याकरता जी सभा भरली होती त्या सभेमध्ये आपले भारतीयसुद्धा बरेच होते. त्या बिपिनचंद्र पाल होते, सर काय मला आता काही नावं मला आठवत नाहीत, पण त्या सभेचे जे अध्यक्ष होते त्यांनी एक ठराव मांडला की ही सभा मदनलाल धिंगराच्या या कृत्याचा एकमताने निषेध करत आहे. त्यासरशी तिथे उपस्थित असलेले सावरकर उठले आणि म्हणाले, नाही, एकमताने नाही, हा ठराव एकमताने पास होत नाही, माझा याला विरोध आहे. त्यासरशी ते अध्यक्ष म्हणाले होते, कोण आहे हा, कोण आहे, याला पकडा, कोण आहे तो. तेव्हा सावरकर उठून म्हणाले होते, मी आहे तो, मी या ठरावाला निषेध करतो, मी विनायक दामोदर सावरकर. आणि सावरकर नाव ऐकल्याबरोबर सावरकरांचं नाव याच्यामुळे त्या मदनलाल धिंगराच्या या कृत्यामुळे संपूर्ण लंडनभर आणि इंग्लंडभर झालं होतं की हे क्रांतिकारकांचा हा ग्रुप आहे. आणि सावरकरांचं नाव ऐकल्याबरोबर त्या सभेमध्ये हा क्रांतिकारक आला, आता हा इथे सुद्धा बॉम्ब टाकतो की काय म्हणून ती सगळीकडे त्या हॉलमध्ये पळापळ सुरू झाली. आणि अशा रीतीने ती जी सभा होती धिंगरांच्या कृत्याचा निषेध करणारी ती सावरकरांनी उधळून लावली होती. म्हणजे या गोष्टीला केवढं प्रचंड धैर्य लागतं. या गोष्टीला प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये जाऊन लंडनमध्ये त्यांच्या राजधानीमध्ये राहून त्यांची सभा उधळून लावणे ही सामान्य गोष्ट नव्हती. असं कृत्य करणारे सावरकर एकमेव क्रांतिकारक होते. त्यानंतर मग इंग्लंडमध्ये राहणं सावरकरांना जवळपास अशक्य झालं होतं. त्यांच्या मागे स्कॉटलंड यार्डच्या सगळ्या शिपायांचा आणि ते गुप्तचर होते यांचा ससेमिरा सुरू झाला होता. त्यांना त्यांचं ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं इंडिया हाऊस, त्या इंडिया हाऊसला टाळे ठोकण्यात आले होते. त्यांना कोणी घर द्यायला तयार नव्हतं. दिलं तर लगेच त्यांना कळल्याबरोबर ते त्यांना सोडायला लावायचे.
एक दिवस तर त्यांच्यावर अशी पाळी आली होती की एकाच दिवशी 2-2, 3-3 घरं त्यांना सोडावं लागली होती, अशी पाळी आली होती. त्यामुळे मित्रांच्या सल्ल्यावरून ते काही काळाकरता पॅरिसला राहायला गेले. पण पॅरिसला राहायला गेल्यानंतर इथे त्यांचे जे साथीदार होते त्यांचा छळ सुरू झाला की बा सांगा या मदनलाल धिंगराच्या कृत्यामागे कोण आहे. जेव्हा त्यांना पॅरिसमध्ये कळलं सावरकरांना की आपल्यामुळे आपल्या साथीदारांचा छळ होतो आहे, तेव्हा त्यांच्याच्यानी राहवलं नाही. आणि त्यांना माहिती होतं सावरकरांना की आपण जर लंडनमध्ये आता गेलो, इंग्लंडमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला अटक होणार आणि आपल्या अटकेचं पर्यावसान जे आहे हे एक तर आपल्या फाशीमध्ये होईल किंवा जन्मठेपेत तरी होईल, हे त्यांना माहिती होतं. आणि तरीसुद्धा जाणून बुजून ते लंडनला गेले आणि ठरल्याप्रमाणे त्यांना अटक झाली. म्हणजे सावरकरांना जी अटक झाली ती त्यांनी करवून घेतली अटक, ती आपल्या साथीदारांचा छळ होऊ नये म्हणून. आणि अशा सावरकरांवर जेव्हा माफीवीर म्हणून लोक हे करतात तेव्हा त्यांना समजायला पाहिजे की सावरकरांनी जर ठरवलं असतं तर त्यांना कधीही अटक झाली नसती. इतर अनेक क्रांतिकारक ज्याप्रमाणे अगदी सुरक्षित आपल्या राहिले, जसं अरविंद होते, अरविंदांना माणिक तळात हे घटना झाल्यानंतर ते पांडिचेरीला निघून गेले, जिथे फ्रेंचांचं राज्य होतं, जिथे इंग्रज त्यांना अटक करू शकत नव्हते आणि त्यांनी क्रांतिकारक सोडून दिलं. त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा जे होते ते पॅरिसमध्ये जाऊन राहिले, मॅडम कामा पॅरिसमध्ये जाऊन राहिल्या, त्या तिथेच शेवटपर्यंत अनेक वर्षापर्यंत राहिल्या. त्यानंतर लाला हरदयाळ अमेरिकेत गेले, रासबिहारी बसू जपानमध्ये गेले. त्याचप्रमाणे सावरकरसुद्धा त्यांनी मनात आणलं असतं तर अखेरपर्यंत पॅरिसमध्ये राहून आपली अटक टाळू शकले असते. परंतु सावरकरांनी अटक टाळली नाही, मुद्दाम अटक करवून घेतली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यावं. त्यानंतर सावरकरांना अटक झाल्यानंतर त्यांना भारतात आणण्यात आलं. भारतात आणताना त्यांची ते त्रिखंडात गाजलेली उडी सगळ्यांनाच माहिती आहे. कशा प्रकारे त्यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. या सुटकेचा जो प्रयास आहे त्याची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटका या ज्या घटनेशीच केवळ होऊ शकते. अशा प्रकारची इतकी धाडसी ती अशी त्यांनी योजना आखली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावर हे केलं होतं. म्हणजे अगदी जीवावर समुद्रात उडी मारल्यानंतर येणारी त्यांच्यावर झाडल्या गेलेली प्रत्येक गोळी म्हणजे प्रत्येक गोळीत त्यांचा प्राण जाऊ शकला असता, परंतु त्याची पर्वा न करता त्यांनी आपल्या सुटकेचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मग त्यांना जो अंदमानात त्यांना शिक्षा झाली अंदमान 2 जन्मठेपीची शिक्षा त्यांना झाली. 2 जन्मठेपीची शिक्षा होणारासुद्धा हा संपूर्ण जगातला पहिला आणि एकमेव क्रांतिकारक होता. तिथे त्यांनी 11 वर्षापर्यंत यमयातना सोसल्या. काथ्याकूट काय, कुलू काय, दंडबेडी काय, अशा अनेक तऱ्हेच्या शिक्षा त्यांनी तिथे सोसल्या. खाण्यापिण्याचे हाल, राहण्याकरता काही म्हणजे एक छोटीशी 8 बाय 10ची खोली, त्यांच्या खोलीच्या समोर ज्या ठिकाणी रोज फाशी दिल्या जायचे कैद्यांना, तो फाशीचा स्तंभ होता जिथून रोज त्यांना दिसावं की आपल्या कैद्यांना फाशी दिल्या जात आहे आणि त्यांचं धैर्य खच्ची व्हावं, अशा प्रकारची ती योजना होती. पण त्या सर्व यांना पुरून सावरकर उरले आणि सही सलामत त्या अंदमानातून ते बाहेरसुद्धा पडले. म्हणून आपण त्यांना मृत्युंजय सावरकर म्हणतो. अनेकांचा मृत्यू या अंदमानाच्या छळामुळे झालेला आहे. अनेकांनी तिथे आत्महत्या केल्या होत्या, परंतु सावरकरांनी धैर्यानेही अंदमानच्या यमयातना सोसल्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सावरकर म्हटल्यानंतर कोणाच्याही डोळ्यासमोर सर्वात प्रथम सशस्त्र क्रांतिकारकाची जी प्रतिमा येते ती न आली तरच नव्हे. स्वाभाविक आहे, यायलाच पाहिजे. परंतु सावरकरांचं क्रांतिकारकत्व इथे संपत नाही. सावरकरांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं. सावरकरांनी अनेक क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि ज्या क्षेत्रात त्यांनी कार्य केलं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली अमीट अशी छाप उठवलेली आहे. क्रांतिकारक असं कार्य केलेलं आहे. ते क्रांतिकारक कार्य केवळ त्या काळापुरतं नव्हतं, तर ते चिरंतन असं कार्य होतं.
हे आपण आता पुढे बघू. जसं आता समाज सुधारणेचं त्यांचं कार्य, त्याच्यानंतर मग इतिहास लेखनाचं कार्य, त्याच्यानंतर सावरकरांनी काय म्हणतात त्याला भाषेच्या क्षेत्रामध्ये आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये केलेलं कार्य, त्यात दलितोद्धाराचं कार्य, त्याच्यानंतर मग असे अनेक गोष्टी सावरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा आढावा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेलं क्रांतिकारक कार्य त्यांचं जे होतं त्याचा आढावा तर आपण घेणारच आहोत. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा सावरकरांच्या या क्रांतिकारकाची जी प्रतिमा आहे त्याच याच्याकडे आपण वळू पुन्हा एकदा. तर सावरकरांचं नाव भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये केवळ त्यांचा नामोल्लेख नव्हे, केवळ नामोल्लेखच नाही, तर त्यांच्या नावाने एक संपूर्ण प्रकरण, एक संपूर्ण अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा इतकं प्रचंड मोठं कार्य सावरकरांनी आपल्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये केलेलं आहे. मी तर आता या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी एक अतिशय धाडसी विधान आज करतो आहे. हे विधान असं आहे की मी म्हणतो की सावरकर जर झालेच नसते किंवा सावरकर क्रांतिकार्यातच आलेच नसते तर या देशाला 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते कदाचित मिळालंच नसतं. स्वातंत्र्य तर मिळालं असतं, पण ते अजून किती वर्षानंतर मिळालं असतं हे सांगणं कठीण आहे. याचं कारण आता तुम्ही म्हणाल की याला आधार काय, याला पुरावा काय? याला आधार आहे इंग्लंडचे तत्कालीन जे पंतप्रधान होते क्लेमंट ॲटली. या क्लेमंट ॲटलींनी त्यांच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये भारताला स्वातंत्र्य देताना जे एक विधान केलं होतं, हे विधान त्यांनी चर्चिलच्या प्रश्नाला उत्तर देताना केलेलं होतं. चर्चिल हे विरोधी पक्षनेते झाले होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचा विजय झाला तरीसुद्धा चर्चिल पराभूत झाले होते. हे लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. चर्चिल पराभूत झाले होते आणि विरोधी पक्षनेते झाले होते. तर चर्चिलच्या प्रश्नाला उत्तर देताना क्लेमंट ॲटली म्हणाले होते, इंग्लंड इज ट्रान्सफरिंग पॉवर टू इंडिया ड्यू टू द फॅक्ट दॅट द इंडियन मर्सिनरी आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू द ब्रिटिश थ्रोन. अँड सेकंडली, टुडे England is not in a position to raise a huge army to hold down India. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या भारतीय सेनेच्या भरोशावर आज इंग्लंड आपण इथे राज्य करत आहोत, ते भारतीय सैन्य आता आपल्याला एकनिष्ठ राहिलेलं नाही, राजनिष्ठ राहिलेलं नाही, ते आता फितूर झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडियन मर्सिनरी आर्मी नो लॉंगर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज इंग्लंडची अशी परिस्थिती नाही की जी भारतासारख्या खंडप्राय देशाला नियंत्रणात ठेवण्याकरता जी ब्रिटिश आर्मी असायला पाहिजे आपली, ती एवढी मोठी ब्रिटिश आर्मी उभा राहण्याकरता आज आपली ताकद नाही. म्हणजे इंग्लंड दुसरं महायुद्ध जरी जिंकलं होतं तरीसुद्धा अक्षरशः ब्रिटनचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडलेला होता. त्याचप्रमाणे त्यांचं मनुष्यबळसुद्धा अतिशय कमी आणि कमकुवत झालेलं होतं. अशी ती परिस्थिती होती. तर अशी ही जी परिस्थिती आली म्हणजे इंग्लंडचं जे भारतीय सेना जी होती, ती भारतीय सेना इंग्लंडच्या गादीशी एकनिष्ठ राजनिष्ठ का राहिली नाही, याचा कारणाचा जर आपण शोध घेतला तर आपण सावरकरांपर्यंत पुन्हा येऊन पोहोचतो. याचं कारण असं आहे की ब्रिटिश सेनेमध्ये, म्हणजेच ती भारतीय सेना होती, भारतीय सेनेमध्ये देशभक्तीची बीजं रोवणं आणि इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचं कार्य सावरकर आणि त्यांचे क्रांतिकारक हे पहिल्या महायुद्धाच्या काळापासूनच करत होते. आणि त्या सगळ्यांचा म्हणजे काय आहे की त्यांच्यामध्ये पत्रकं वाटणे, जे सैनिक त्यांना भेटतील त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष त्यांना हे करणे, कन्व्हिन्स करणे
अशा प्रकारचं त्यांचं कार्य हे पहिल्या महायुद्धाच्या काळापासून चालू होतं आणि त्या काळात त्याचा तो परिपाक हा आता या काळामध्ये झाला होता. याच्या अनेकही दुसरेही कारणं होते, तेही आपण त्याचाही आढावा घेऊ की सैनिक एकनिष्ठ न राहण्याचे काय कारणं होते. अजून हे याच्यापैकी एक कारण आणि अजूनही कारणं होते. ते कारणं आता मी नंतर पुढे घेतो तरी. तर दुसरी गोष्ट म्हणजे सावरकरांनी त्या काळामध्ये सुरू केलेली सैन्य भरतीची मोहीम. या सैन्य भरतीच्या मोहिमेमुळे अनेक गोष्टी अनेक आयाम आहेत या सैन्य भरतीला बरं का. केवळ एक आयाम नाही आहे. इंग्लंडला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या काळात सैन्य पाहिजे होतं. जवळपास 25 लाखाचं सैन्य त्या काळामध्ये इंग्लंडने उभारलेलं होतं. इंग्लंडची म्हणजे आपली भारतीय सेना जी त्या काळात होती ती केवळ 3 ते 4 लाखाची त्या काळात होती आणि त्याच्यानंतर 25 लाखाचं सैन्य इंग्लंडने उभारलं. याच्यावरून तुम्ही कल्पना करा की केवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर इंग्लंडने त्या काळात सैन्य भरती केली. आणि या सैन्य भरतीमध्ये सगळ्यात मोठा हात जो होता हा सावरकरांचा होता. आणि सावरकरांचं एक वेगळं त्यावेळेस सैन्य भरतीमध्ये उद्देश वेगळा होता. सावरकर स्पष्ट उघडपणे म्हणायचे. सावरकरांची सैन्य भरतीची मोहीम काही लपून छपून नव्हती. आपलं उद्दिष्ट लपून ठेवलं नव्हतं त्यांनी. एवढंच सांगायचे की आम्हाला आमचे जे युवक आहेत त्यांना शस्त्रविद्या शिकवणे हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्यांना आम्हाला जर्मन जिंकला काय आणि इंग्लंड जिंकला काय याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमच्या युवकांना शस्त्रविद्या यावी हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि महायुद्ध झाल्यानंतर ते जे तरुण आहेत, ते जे सैनिक आहेत त्यांनी आपल्या संगिनीची तोंडं, त्यांच्या तोफेची तोंडं कुठे वळवायची, कुणाकडे वळवायची हे आपण नंतर ठरवू. ते आपल्याला नंतर ठरवता येईल. हा सावरकरांचा अतिशय म्हणजे सुप्त म्हणण्यापेक्षा वळत उद्देश होता. पण इंग्लंडला गरज असल्यामुळे, अतिशय गरज असल्यामुळे हे सगळं सहन करून सावरकरांचं त्यांनी सैन्य भरती त्यांनी हे केली. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की काँग्रेसची जी मंडळी होती संपूर्ण, या काँग्रेसच्या मंडळींनी त्या काळामध्ये सावरकरांचं उद्दिष्ट लक्षात न घेता सावरकरांची रिक्रूटवीर म्हणून हेटाळणी त्या काळात केली होती. परंतु सावरकरांची सैन्य भरतीची मोहीम ही किती महत्त्वाची होती याचं महत्त्व हे केवळ सुभाषबाबूंना समजलं होतं. आणि त्याबद्दल आपल्या आझाद हिंद सेनेच्या सिंगापूर नभोवाणीवरून केलेल्या भाषणात सुभाषबाबू त्यावेळेस म्हणाले होते, व्हेन ड्यू टू मिसगाइडेड पॉलिटिकल व्हीम्स अँड लॅक ऑफ विजन ऑल द लीडर्स ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस have been decrying the Indian army as mercenaries. It is heartening to know that only Veer Savarkar is fearlessly escorting the youths of India to enlist themselves in the armed forces, and those enlisted youths themselves provide us with trained men and soldiers for our Indian National Army. म्हणजे यावरून सावरकरांचं सैन्य भरतीचं जे अभियान होतं ते किती महत्त्वाचं होतं हे सुद्धा यावरून आपोआपच सिद्ध होते. सावरकरांच्या सैन्य भरतीच्या आयामाला, आपल्या मोहिमेला अजून एक फार मोठा महत्त्वाचा आयाम होता. तो म्हणजे असा की त्या काळामध्ये इंग्लंडच्या सैन्यामध्ये म्हणजेच भारतीय सैन्यामध्ये मुसलमानांचं प्रमाण हे जवळजवळ 60 ते 65% होतं आणि हिंदूंचं प्रमाण हे केवळ 30 ते 35% होतं. 35 ते 40 मॅक्झिमम समजा, इतकं कमी होतं. आणि अशा वेळेस समजा आपल्याला स्वातंत्र्य मिळालंही असतं तरी ते स्वातंत्र्य टिकवणं किती कठीण गेलं असतं, ते आपण टिकवू तरी शकलो असतो का याची तुम्ही कल्पना करा. 60-65% मुसलमान सैन्य जर असतं. आता बघा की आपण स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्ताननी आपला 1/3 काश्मीर बळकावला. इतकं फुसकं काश्मीर पाकिस्तान असतानाही भारतासारख्या प्रचंड बलाढ्य देशाकडून त्यांनी काश्मीर बळकावलं. तर तुम्ही कल्पना करा
की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 60% आर्मी 65% आर्मी पाकिस्तानला मिळाली असती आणि केवळ 30% आर्मी जर का भारताची राहिली असती तर भारताचं स्वातंत्र्य सुरक्षित राहिलं असतं का, अबाधित राहिलं असतं का? आणि आज आपल्याला जो भारत मिळालेला आहे एवढा मोठा आणि पाकिस्तान जो दिसतो आहे त्याचा आकार केवढा मोठा राहिला असता याची तुम्ही कल्पना करा. संपूर्ण माझ्या तर मते काश्मीर तर पूर्ण गेलंच असतं, पण त्याचबरोबर आसाम पूर्ण गेलं असतं, बंगाल पूर्ण गेला असता, पंजाब गेला असता आणि पाकिस्तान केवढा मोठा झाला असता याची तुम्ही कल्पना करा. आणि एवढ्या मोठ्या पाकिस्तानला नियंत्रणात ठेवणं आपल्याला शक्य तरी झालं असतं का? आणि तेही नेहरूसारखा नेभळट पंतप्रधान गादीवर असताना अशक्य कुटीतली ती गोष्ट होती. आणि कल्पना करा की तसं जर झालं नसतं तर कदाचित आज आपण हिंदू म्हणून जो आता इथे जगतो आहे, आज मी बोलतो आहे तुमच्यासमोर, हे सुद्धा कदाचित शक्य झालं नसतं. यावरून सावरकरांची सैन्य भरतीची मोहीम जी आहे ती किती महत्त्वाची होती, याचं महत्त्व किती होतं याची तुम्हाला खात्री पटेल. तर सैन्य भरतीच्या याच्यामुळे हे जरी म्हणजे ही महत्त्वाचं होतंच, पण या सेनेमध्ये दुफळी मारण्याचं आणि सेनेने फितुरी करण्याचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं. हां, एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरलो, ती म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं होतं. पण आझाद हिंद सेनेची स्थापना जी आहे ही मुळात सुभाषचंद्र बोस यांनी केलेली नव्हती. आझाद हिंद सेनेची स्थापना सावरकरांचे एक अत्यंत महत्त्वाचे सहकारी रासबिहारी बोस यांनी केली होती आणि त्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोसांनी केलं होतं. 22 जून 1940 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस स्वतः सावरकरांच्या घरी मुंबईला सावरकर सदनामध्ये भेटायला गेले होते. काँग्रेसमधून त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढची राजकारणाची दिशा काय ठेवावी, काय करावं पुढे राजकारणामध्ये यासाठी सावरकरांचा सल्ला घेण्यासाठी ते सावरकरांकडे गेले होते. त्यावेळेस सावरकरांनी त्यांना भारतावर बाहेरून भारताच्या बाहेर जाऊन बाहेरून हल्ला करण्याची कल्पना त्यांना दिली होती. आणि यासाठी त्यांनी रासबिहारी बसूंचं त्यांना आलेलं पत्र जे आहे ताजं पत्र त्यांना दाखवलं होतं आणि त्यांना सांगितलं की रासबिहारी बसूंनी अशी आझाद हिंद सेना त्यांचं स्थापनेचं कार्य चालू आहे, त्यांनी स्थापन केलेली आहे. जवळजवळ 40,000ची सेना त्यांनी त्या काळी जमवलेली होती आणि या सेनेचं नेतृत्व करण्याकरता त्यांना तुमच्यासारखा एखादा धडाडीला आणि तरुण पाहिजे आहे. तेव्हा तुम्ही जर का भारताबाहेर निसटून जाऊन त्यांच्याशी जर संगनमत केलं तर एक फार मोठा स्वातंत्र्ययुद्धासाठी एक फार मोठा प्रयास आणि तो यशस्वी असा होऊ शकतो याची कल्पना सावरकरांनी सुभाषचंद्रांना दिली होती. आणि त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो सावरकरांचा आहे. तर आता आझाद हिंद फौज ही अयशस्वी झाला होता हा लढा. जपानचा पराभव झाल्यामुळे जपानवर अणुबॉम्ब पडल्यामुळे अर्थातच आझाद हिंद सेनेलाही त्यांची जी मोहीम आहे ती अर्धवट सोडावी लागली आणि आझाद हिंद सेनेचे हे संपूर्ण शिपाई जे होते, जे सेनानी होते, ते सारेच्या सारे इंग्रजांचे कैदी झाले. आणि या कैद्यांवर जेव्हा लाल किल्ल्यावर अभियोग सुरू झाला, ही खरं म्हणजे इष्टापत्ती झाली. पराभव झाला ही इष्टापत्ती झाली, कारण त्यामुळे या सैन्यावर लाल किल्ल्यावर अभियोग सुरू झाला. लाल किल्ल्यावर इंग्रजांनी मुद्दाम याच्यासाठी अभियोग सुरू केला की भारतातले इतर जे सैनिक होते त्यांच्या मनात धडकी भरावी, ही इंग्रजांची योजना होती बरं का. पण झालं उलटं. जेव्हा सैन्याने पाहिलं की अरे हे तर आपलेच साथीदार, कालपर्यंत आपल्यासोबत असलेले, आपल्या खांद्याला खांदा लावून लढणारे हे जे आपले साथीदार आहे, यांच्यावर आज इंग्रज अभियोग लावलेला आहे यांनी,
उद्या त्यांना ते फासावर चढवतील किंवा जन्मठेप देतील किंवा काळ्यापणाला पाठवतील, तेव्हा हे सगळं पाहून त्यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि याची परिणती 45 साली नाविकांच्या बंडामध्ये झाली. आणि नाविकाच्या बंड जे झालं त्याचं लोण एअरफोर्स आणि पायदळ यांच्यामध्ये सुद्धा झालं. म्हणजे ज्या सेनेच्या भरोशावर इंग्लंड भारतावर राज्य करत होतं ती सेना त्यांना फितूर झाली याची पुरेपूर कल्पना इंग्रजांना आली. आणि त्याचप्रमाणे आता त्यांना 1857ची त्यांची जी हालत झाली होती स्वातंत्र्य समराच्या वेळेस, कानपूर, मीरत, दिल्ली या अनेक ठिकाणी इंग्रजांच्या ज्या कत्तली झाल्या होत्या ते त्यांना न आठवणं तरच नवल. त्यांना त्याचीही आठवण झाली आणि त्यांच्या हातीमध्ये या आठवणींनी त्यांच्या मनामध्ये जी धडकी भरली, त्यामुळे त्यांनी ताबडतोब भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता. इंग्रजांनी भारत जो सोडला किंवा भारताला जे स्वातंत्र्य दिलं ते काही शांती आणि अहिंसेच्या मार्गाने दिलेलं नव्हतं. आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालं ते काही शांती आणि अहिंसेने आणि अर्थ आणि विनंत्यांनी काही मिळालेलं नव्हतं, तर ते पूर्णपणे सशस्त्र क्रांतीनेच मिळालेलं होतं. आणि याचा पुरावासुद्धा आहे. हेच क्लेमंट ॲटली भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ 1950च्या सुमाराला जेव्हा कलकत्त्याला आले होते, कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या एका समारंभाच्या वेळेस ती इथे आले होते कलकत्त्याला, त्यावेळेस त्यांचे एक जज मित्र होते, मला त्यांचं नाव आठवत नाही, त्यांनी ॲटलींना प्रश्न विचारला होता की तुम्ही जे कारण सांगितलं भारताला स्वातंत्र्य करण्याचं ते ठीक आहे, पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की भारताच्या स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसचं आणि गांधीजींचं योगदान किती, त्यांचं तुम्हाला काही वाटलं नाही का? तेव्हा क्लेमंट ॲटलीने उत्तर दिलं होतं, काँग्रेस अँड गांधीज एफर्ट्स म्हणजे जे त्यांना जे श्रेय द्यायचं असेल तर ते अगदी मिनिमल हा शब्द त्यांनी वापरला होता. म्हणजे अगदी नगण्य त्यांचं जे श्रेय आहे ते अगदी नगण्य असा त्यांनी उल्लेख केला होता. यावरून हे सिद्ध होते की स्वातंत्र्य हे जे आपल्याला मिळालेलं आहे हे अर्धविनंत्यांनी मिळालेलं नाही, शांतीने मिळालेलं नाही, अहिंसेने मिळालेलं नाही, तर ते सशस्त्र क्रांतीनेच मिळालेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा पाया रचणारे जे होते ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्याचा कळस जो चढवला तो सुभाषचंद्र बोसांनी चढवला. म्हणून सावरकरांचं क्रांतिकारक सशस्त्र क्रांतीचे म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक म्हणून जी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते, सावरकर नाव उच्चारल्याबरोबर ते अगदी स्वाभाविक आहे, साहजिक आहे. तर आता यानंतर आपण सावरकरांनी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती केली, कार्य केलं, त्याबद्दल आपण थोड्या कारण की सगळ्या याच्यावर जर करत बसलं ना तर एकेका याच्यावर एक व्याख्यान देता येईल, इतका हा विषय आहे. नुसत्या सामाजिक क्रांतीवरच, सामाजिक कार्यावरच एक भाषण देता येईल, त्यांच्या इतिहास लेखनावर एक भाषण देता येईल, असे इतके सगळे हे आहे. त्याच्यामुळे अगदी मी थोडक्यामध्ये याचा हे करणार आहे, आढावा घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण आता यानंतर पाहू सावरकरांची सामाजिक क्रांती. सावरकरांच्या सामाजिक क्रांतीबद्दल किंवा सामाजिक कार्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. हे गैरसमज असं आहे की सावरकरांनी त्यांचं सामाजिक कार्य हे केवळ रत्नागिरीला ते असताना स्थानबद्धतेच्या काळामध्ये जे कार्य केलं तेवढंच फक्त सामाजिक कार्य सावरकरांचं होतं, पण तसं नाही, हे चुकीचं आहे. सावरकरांच्या सामाजिक कार्याला सुरुवात जी झाली ती त्यांच्या अगदी बालपणापासूनच झाली होती. सावरकरांनी केवळ त्यांच्या 12-13 वर्षाचे ते असताना स्वदेशीचा फटका लिहिला होता सगळ्यात पहिल्यांदा. ह्यावरून त्या फटका जर तुम्ही तो वाचला तर तुमच्या लक्षात येईल की सावरकरांच्या सामाजिक जाणीवा त्या काळातसुद्धा किती प्रगल्भ होत्या. त्या फटक्यामध्ये सावरकरांनी लिहिलेलं आहे की आपली भारताची अशी दैन्यावस्था, दिनावस्था, गरिबी आपल्यावर का आली आहे. आपला देश
आता दीनवाणा आणि गरीब का झाला आहे, तर इंग्लंड जे जो आपल्या इथून कच्चा माल नेतो आणि तिथून हे आपल्याला हे करतो, इंग्लिश माल आपल्याला विकत घ्यायला लावतो, त्यामुळे आपल्यावर ही दैन्यावस्था आलेली आहे. त्यामुळे आपण इंग्रजी माल किंवा परदेशी माल न वापरता केवळ भारतामध्ये झालेला स्वदेशी मालच आपण वापरावा, असा म्हणजे हे आशय असणारा तो फटका होता. यावरून तुम्ही त्यांच्या सामाजिक जाणीवांची कल्पना करू शकता. त्यानंतर दुसरी एक कविता सावरकरांनी जवळजवळ 16-17 वर्षाचे ते असताना लिहिली होती. ती कविता होती विधवांच्या दुःखांची कविता. विधवांच्या दुःखांवरची कविता ती होती. त्या कवितेमध्ये सुद्धा सावरकरांनी म्हणजे त्या काळामध्ये एक अशी प्रचलितच होती, म्हणजे जरठ विवाह ज्याला म्हणता येईल, प्रौढ विवाह आणि बालविवाह, बालविधवांचे विवाह, बालविवाह आणि प्रौढ विवाह हे फारच कॉमन होते. त्यामुळे हा प्रौढ जो 60-70 वर्षाचा असायचा, त्याचा मृत्यू झाल्यानंतर या 10-12-15 वर्षाच्या मुली ज्या होत्या त्या विधवा व्हायच्या. बालवयात त्यांना वैधव्य यायचं आणि त्यांची अवस्था अतिशय वाईट व्हायची. त्यांच्या त्या अवस्थेवर सावरकरांनी अतिशय विदारक असं भाष्य केलेलं आहे. आणि त्यांनी या विधवांच्या विवाहाचा त्या काळामध्ये सुद्धा पुरस्कार केलेला आहे. या सगळ्या ह्याच्यावरून त्यांच्या सामाजिक जाणीवा, म्हणजे हे सुद्धा एक जरी प्रत्यक्ष कार्य नसलं, हे सुद्धा अप्रत्यक्ष असं सामाजिक कार्यच आहे. साहित्याच्या मार्गाने, साहित्याच्या माध्यमातून त्यांनी या काळामध्ये हे सामाजिक कार्य केलेलं आहे. यानंतर दुसरा त्यांचा सामाजिक कार्याचा जो टप्पा येतो तो अंदमानाच्या काळामध्ये. अंदमानात असताना सावरकरांनी, अनेकांना कल्पना नाही या गोष्टीची, फार मोठं सामाजिक कार्य सावरकरांनी अंदमानात सुद्धा केलेलं आहे. अंदमानामध्ये त्या काळात जे कैदी होते त्या कैद्यांपैकी मुसलमान कैदी जे होते, त्या मुसलमान कैद्यांना इंग्रजाचा जो हे होता जेलर बारी, हा नेहमी झुकतं माप द्यायचा आणि त्यांना झुकतं माप देऊन हिंदू जे कैदी होते त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचे. आणि हे मुसलमान कैदी जे होते, जे वार्डन वगैरे त्यांना पोच दिल्या त्या वरच्या अशा, तर ते आपल्या याचा गैरफायदा घेऊन तिथे बाटवाबाटवीचा प्रयत्न करायचे. तेव्हा सावरकरांनी हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता आणि आपल्या कैद्यांना त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे ते काय करायचे मुसलमान कैदी, की त्यांना आपल्या हिंदू कैद्यांना काही खाऊ घालायचे, पाणी पाजायचे आणि मग मुसलमानाच्या हातचं पाणी पिलं किंवा मुसलमानाच्या हातचं खाल्लं म्हणजे झालं, तो बाटला झाला मुसलमान. अशा प्रकारची त्या काळामध्ये तिथल्या लोकांची, त्या कैद्यांची, बिचारे ते अशिक्षित होते, निरक्षर होते, त्यांची ती अशी समज होती. सावरकरांनी त्यांचा हा समज दूर केला. त्यांनी त्यांना सांगितलं की अरे, धर्माचं स्थान हे पोट नसून हृदय आहे. खाल्ल्या पिल्ल्याने काही होत नाही, काही वाटत नाही. असं म्हणून ज्या कैद्यांना तिथे मुसलमान करून घेतलेलं होतं, बाटवलेलं होतं, त्या बाटवलेल्या सगळ्या कैद्यांना सावरकरांनी पुन्हा शुद्ध करून तिथे हिंदू करून घेतलं होतं. म्हणजे शुद्धीकरणाची जी चळवळ होती ती सावरकरांनी अंदमानापासून सुरुवात केलेली होती. त्यांचं दुसरं एक अतिशय महत्त्वाचं कार्य म्हणजे तिथले जे सगळे कैदी होते, राजकीय कैदी जर सोडले तर बाकीचे सगळे कैदी जे होते जवळजवळ सगळे एकजात निरक्षर होते. तर सावरकरांनी तिथे साक्षरतेची मोहीम सुरू केली आणि या सगळ्या कैद्यांना साक्षर केलं, लिहायला वाचायला शिकवलं. तिथे त्यांना लिहायला वाचायला शिकवलं आणि तिथे लायब्ररी तिथे सुरू केली आणि त्यांच्यामध्ये इतकं धैर्य निर्माण केलं की पुढे जाऊन त्या अंदमानच्या जेलमध्ये, प्रत्यक्ष यमपुरीमध्ये बारीसारख्या यमाचा अवतार जो असलेला बारी होता, त्याच्या पुढे सुद्धा त्यांनी असहकारिता आंदोलन तिथे केलं. म्हणजे तसं जर म्हटलं पाहिलं आता तर असहकारिता आंदोलन तिथे केलं आणि ते यशस्वी केलं. बारीला त्यांनी तिथे नमवलं. म्हणजे त्यांना जे हाल अपेष्टात खायला प्यायला जे अन्न मिळायचं ते इतकं घाणेरडं होतं. त्याच्यामध्ये गोमा पडायच्या, पालीचे तुकडे असायचे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं ते अन्न राहायचं. तेव्हा सावरकरांनी सांगितलं की आम्ही माणसं आहोत, आम्हाला माणसासारखी वागणूक द्यायला पाहिजे.
ही जी तुम्ही वागणूक देता, हे जे अन्न तुम्ही देता, ज्या परिस्थितीत आम्हाला तुम्ही राहायला लावता, ही परिस्थिती जनावरांपेक्षाही बदतर अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्याशी असहकार करतो आहे. सगळ्या कैद्यांनी तिथे असहकार आंदोलन म्हणजे खाणं पिणं त्यांनी बंद करून टाकलं होतं. अन्नवर्ज्य आंदोलन त्यांनी तिथे केलं होतं. अशा तऱ्हेने असहकार, आपण गांधीजींना असहकार आंदोलनाचं जनक मानतो, परंतु ते चुकीचं आहे. सावरकरांनी असहकार आंदोलन जे आहे ते गांधीजींच्या जन्माच्याही आधी, जन्माच्या म्हणजे गांधीजींच्या जन्माच्या नाही, गांधीजींचा राजकीय जन्म, गांधीजींच्या राजकीय जन्माच्या आधीच अंदमानामध्ये असहकारीचं आंदोलन सावरकरांनी सुरू केलं होतं आणि ते यशस्वीही करून दाखवलं होतं. म्हणजे असं हे तिथं ते कार्य होतं, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं कार्य होतं. त्यानंतर मग सावरकरांच्या सामाजिक कार्याचा तिसरा टप्पा जो होतो सुरू, तो अर्थातच रत्नागिरीचा. रत्नागिरी पर्वाबद्दल बहुतेक सगळ्यांना कल्पना आहे, सगळ्यांना माहिती आहे. सावरकरांनी रत्नागिरीमध्ये जे अतुलनीय, अद्वितीय असं कार्य केलं होतं, अस्पृश्यता निवारणाचं, दलितोद्धाराचं जे कार्य केलं होतं, त्याला खरोखरच अक्षरशः तोड नाही. शेकडो सहभोजनं त्यांनी त्या काळात तिथे सुरू केली होती. त्या काळामध्ये सहभोजन करणं ही अतिशय अतिशय दुरापास्त अशी गोष्ट होती. याचं कारण असं होतं की केवळ उच्चवर्णीयच खालच्या जातींबरोबर, म्हणजे खालच्या म्हणवल्या जाणाऱ्या जातींबरोबर रोटी व्यवहार करत नव्हते असं नव्हे, तर खालच्या समजल्या जाती ज्या होत्या, खालच्या समजणाऱ्या ज्या जाती होत्या, त्या जातीसुद्धा एकमेकांसोबत सहभोजन करीत नसत. महारांबरोबर सहभोजन करत नसत, सांबार महारांबरोबर करत नसत. म्हणजे अशा प्रकारे हे अस्पृश्यतेची भावना आणि उच्च नीचतेची भावना इतकी म्हणजे सगळी टोकाला गेली होती की ज्याला काही तोड नव्हती. ही सगळी भावना सावरकरांनी शेकडो सहभोजनं यशस्वीरित्या, आणि तेही कितीतरी मोठ्या संख्येत लोक त्या काळात जमावायचे. मोठमोठे समाजसुधारक सांगतात की त्या आम्हाला 5 माणसंसुद्धा जमवणं मुश्किल व्हायचं. त्या काळामध्ये सावरकरांनी शेकडो लोकांचं सहभोजनं, 500-500 लोकांचे सहभोजनं सहजतेने घडवून आणले, आणि तेही रत्नागिरीसारख्या सनातनांच्या राजधानीच्या ठिकाणी. हे सावरकरांचं कार्य अतिशय मोठं होतं. आणि सावरकरांचं हे कार्य म्हणजे हे तर होतंच, त्याचप्रमाणे त्यांनी तिथले जे मंदिरं होते ते मंदिरं दलितांसाठी मुक्त केले, सर्वांसाठी मुक्त केले. नंतर शाळांमधून मुक्तद्वार शाळा त्यांनी तिथे सुरू केल्या, म्हणजे सगळ्या जातीपातीचे मुलं एकत्र बसून शिक्षण घेतील अशा तऱ्हेचं शिक्षण तिथे सावरकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून, त्यांना अर्ज देऊन आणि सर्व तऱ्हेचे प्रयत्न करून तिथे सुरू करायला लावले होते. अशा तऱ्हे चौफेर असा प्रयत्न सावरकरांनी केला होता. आणि या सगळ्या कार्यांचा, सामाजिक कार्याचा तिथला तो कळस होता, तो कळस म्हणजे पतित पावन मंदिर. हे पतित पावन मंदिर सावरकरांनी तिथले जे एक भागोजी शेठ कीर म्हणून एक श्रीमंत होते, त्या भागोजी शेठ कीरांच्या मदतीने पतित पावन मंदिराची त्यांनी स्थापना केली होती. हे पतित पावन मंदिर म्हणजे भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये लिहिलेलं एक सुवर्णपान, एक सोन्याचा अध्याय म्हणता येईल अशा तऱ्हेचं हे कार्य होतं. कारण हे मंदिर जे होतं हे भारतातलं एक अगदी आगळं वेगळं, अगदी म्हणजे ज्या मंदिरामध्ये अस्पृश्यांपासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश असेल अशा तऱ्हेचं हे मंदिर होतं. आणि हे मंदिराचं जे उद्घाटन होतं ते उद्घाटन सावरकरांनी एका आपल्या भंगी जातीच्या एका म्हणजे माणसाकडून त्यांनी ते उद्घाटन करवलं होतं. आणि त्या प्रसंगी महार मांग हे ह्या ज्या खालची जाती समजल्या यायच्या त्यांच्याकडून त्यांनी भगवद्गीतेचं पठण करून घेतलं होतं. आणि मंदिराची जी पूजा होती तीसुद्धा एका भंग्याच्या हस्ते करवली होती. आणि त्या समारंभाला समाजातील मोठमोठी मंडळी उपस्थित होती. यावरून सावरकरांचं ते जे कार्य होतं
हे किती महत्त्वाचं होतं याची आपल्याला सहज कल्पना येईल. विठ्ठलरामजी शिंदे हे त्या काळचे एक फार मोठे समाजसुधारक होते. विठ्ठलरामजी शिंदे त्यावेळेस म्हणाले होते की सावरकरांचं हे जे कार्य आहे हे पाहून मला असं वाटतंय की सावरकरांनी जर कुठल्याही इतर क्रांतिकार्यात वगैरे न पडता केवळ समाजकार्यालाच जर वाहून घेतलं असतं तर 5 वर्षाच्या आत या संपूर्ण देशातूनच सावरकरांनी अस्पृश्यतेचं उच्चाटन केलं असतं आणि माझं उर्वरित आयुष्य जे आहे ते ईश्वर सावरकरांना देवो अशी त्यांनी प्रार्थना केली होती. यावरून सावरकरांचं सामाजिक कार्य किती प्रचंड मोठं आणि किती क्रांतिकारक होतं हे यावरून तुमच्या लक्षात येईल. आजचे जे तथाकथित पुढारलेले लोक आहेत, जे लोक स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात, ते या सामाजिक सुधारणांच्या ह्याच्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये केवळ शाहू फुले आंबेडकर यांच्याच नावं घेतात. परंतु सावरकरांचं कार्य हे शाहू फुले आंबेडकरांच्या कार्याहून कुठल्याही प्रतीने कमी नव्हतं, कुठल्याही प्रकारे कमी नव्हतं. त्यांच्या तोडीस तोड असं होतं हे कार्य. मी तर म्हणेल किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं होतं. याचं कारण असं होतं की शाहू फुले आंबेडकर हे स्वतः म्हणजे शाहू सोडून द्या, परंतु आंबेडकर हे दलित जातीतले होते आणि फुलेसुद्धा अस्पृश्य नव्हते, परंतु माळी जातीचे होते, परंतु हे उच्चवर्णी समजलं जात नव्हते. परंतु सावरकर उच्चवर्ण, त्याच्यामुळे त्यांनी जर ते आंदोलन केलं तर त्यात ते स्वाभाविक आहे. पण सावरकर उच्चवर्णीय असूनही, त्यात ब्राह्मण असूनही त्यांनी अशा प्रकारचं आंदोलन करावं आणि तेही अगदी प्रचंड प्रमाणात यशस्वी करून दाखवावं, ही गोष्ट भयंकर फार मोठी क्रांतिकारी होती. आणि या कार्याला अजून एक फार मोठा आयाम आहे, तो मी आज तुम्हाला सांगतो आहे, तो आतापर्यंत कोणाच्याही लक्षात आलेला नाही. तो लक्षात घ्या कृपया करून. सावरकरांनी हे जे त्यांचं हे कार्य केलं, अस्पृश्योद्धाराचं, दलितोद्धाराचं, सामाजिक सुधारणांचं आणि बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीचं जे कार्य केलं, त्या कार्यामुळे महाराष्ट्रातला उच्चवर्णीय समाज, ब्राह्मण समाज हा म्हणजे विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ होण्याकरता मदत झाली, तो पुरोगामी होण्याकरता मदत झाली. आणि त्याची मदत, याचा परिणाम हा डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यावर, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याला अतिशय पूरक असं हे सावरकरांचं कार्य होतं. सावरकरांच्या कार्यामुळे आंबेडकरांच्या कार्याला मदत झाली. नाही तर सावरकरांच्या कार्याला स्पृश्यांकडून जेवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर जो विरोध व्हायला हवा होता, कदाचित झाला असता, तो त्यामुळे झाला नाही. त्या स्पृश्यांच्या विरोधाची धार सावरकरांच्या आंदोलनामुळे बोथट झाली होती. सावरकरांनी आंबेडकरांच्या प्रत्येक आंदोलनाला, म्हणजे ते काळाराम मंदिराचं आंदोलन असो की महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन असो, या प्रत्येक आंदोलनाला परिपत्रक काढून पाठिंबा दिला होता, पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे आंबेडकरांना फार मोठ्या प्रमाणावर हिंदू महासभेतले आणि इतरही जे स्पृश्य लोक होते, फार मोठ्या प्रमाणावर आपल्या आंबेडकरांना, स्पृश्य समाजातले, उच्च जातीतल्या समाजातले सहकारी आंबेडकरांना मिळाले. आणि जो विरोध व्हायला हवा होता, जितका विरोध व्हायला, ज्या प्रमाणात व्हायला होता, त्या प्रमाणात तो झाला नाही. आंबेडकरांना त्याची मदतच झाली, हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. यानंतर सावरकरांनी आणलेली सर्वात मोठी क्रांती, म्हणजे जिचं महत्त्व हे खूप मोठं आहे भारताच्या राजकारणामध्ये, हे अतिशय खूप मोठं महत्त्व ज्याला आहे, अशी जी क्रांती सावरकरांनी केली ती भारतीय राजकारणात केली. ती क्रांती होती हिंदूंच्या राजकीयकरणाची. सावरकरांनी राजकारणाचं हिंदूकरण केलं. 1924 साली सावरकरांनी हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला होता. आणि हिंदू कोण आणि हिंदुत्व म्हणजे काय याची सावरकरांनी व्याख्या केली होती, अतिशय सोपी
आणि सर्वसमावेशक आणि व्यापक अशी व्याख्या त्यांनी केली होती. ती व्याख्या अशी होती, आसिंधू सिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृतः. म्हणजे या सिंधू सागरापासून तर सिंधपर्यंत, सिंधू नदीपर्यंत पसरलेला जो विस्तीर्ण भूप्रदेश आहे, या भूप्रदेशाला जो आपली पुण्यभूमी आणि पितृभूमी मानेल तो हिंदू. यामध्ये धर्माचा कुठलाही उल्लेख नाही. इतकी प्रचंड व्यापक अशी व्याख्या सावरकरांनी त्या काळामध्ये केली होती. या व्याख्येमध्ये जैन, बौद्ध, लिंगायत, शीख हे सुद्धा सारेच्या सारे यांचासुद्धा समावेश हिंदूंमध्ये होतो. आणि या व्याख्येमुळे हिंदू आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली. हिंदू हे राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली बरं का. द्विराष्ट्र हे जे लोक म्हणतात सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला, हे चुकीचं आहे. सावरकरांनी हिंदू राष्ट्राचा सिद्धांत मांडला होता. हिंदू हे राष्ट्र आहे आणि इतर जमाती ज्या आहेत म्हणजे मुसलमान किंवा ख्रिश्चन हे जे समाज आहेत हे राष्ट्र नसून ते या राष्ट्राचे अल्पसंख्यक आहेत आणि त्यांनासुद्धा हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना जितके अधिकार मिळत असतील तितकेच अधिकार त्यांनासुद्धा आम्ही देऊ. हे पण तुष्टीकरण कोणाचंच नाही, पण सर्वांना समान न्याय, सर्वांना समान अधिकार, असं हे सावरकरांचं हिंदुत्वाचं धोरण होतं. सावरकरांनी 1937 साली सर्व निर्बंधातून मुक्त झाली. 1937 साली जेव्हा त्यांची मुक्तता झाली तेव्हा त्यांनी, म्हणजे त्यावेळेचं वातावरण आपण बघूया. त्यावेळेचं वातावरण असं होतं की खरं म्हणजे सावरकरांच्या मुक्तीला खूप उशीर झाला होता. कारण त्या काळापर्यंत आपल्या भारताचं संपूर्ण राजकारण हे गांधीमय झालं होतं. गांधींच्या शांतता आणि अहिंसेच्या मंत्रांनी संपूर्ण भारत भारावून गेलेला होता आणि गांधी जसं बोलतील त्या तालावर संपूर्ण भारत डोलायचा अशी परिस्थिती झाली होती. आणि गांधीजींचं राजकारण होतं कसं, ते भयंकर तुष्टीकरणाचं राजकारण होतं. मुसलमानांचं प्रचंड तुष्टीकरण गांधीजींनी केलं. त्याचे कितीतरी उदाहरणं देता येतील. एक 2-3 नमुन्यादाखल उदाहरणं द्यायचे जर झाले तर सगळ्यात पहिलं जे उदाहरण होतं ते 1919 किंवा 20मध्ये जे मोपल्यांचं हे झालं, असहकारिता आंदोलन त्यांनी केलं, खिलाफतीचं आंदोलन झालं. त्या खिलाफतीच्या आंदोलनाला गांधीजींनी पाठिंबा नुसताच पाठिंबा दिला नाही पत्रबित्र काढून, तर सक्रिय पाठिंबा दिला. आता वास्तविक पाहता या खिलाफतीचा आणि भारतातल्या मुसलमानांचा किंवा भारताचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. अगदी दुरान्वयानेही संबंध नव्हता. कुठला कोणतो खलिफा त्याला इंग्रजांनी पदच्युत केलं आणि त्याच्यासाठी ते तिथले लोक ते आंदोलन करत होते, तिथले मुसलमान आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्याची गरजच काय होती? काही नाही. केवळ नुसतं आ बैल मुझे मार म्हणजे मुसलमानांना केवळ संतुष्ट करण्याकरता. बरं, त्यांची अशी मागणीसुद्धा नव्हती. यांनी आपणहून त्याला पाठिंबा दिला आणि हे जेव्हा खिलाफतीचं आंदोलन ते असफल होणारच होतं, कारण इंग्रज काही कोणाच्या बापाला बाप म्हणणारे नव्हते. इंग्रजांनी ते आंदोलन चिरडून टाकलं आणि ते आंदोलन चिरडून टाकल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, त्याचा राग त्यांनी जो काढला तो हिंदूंवर काढला आणि केरळमधला जो मलबार जो भाग आहे जिथे मोपल्यांची वस्ती आहे, या मोपल्यांनी हिंदूंचं त्या काळामध्ये अक्षरशः शिरकाण केलं होतं. जवळपास 2,500 ते 3,000 हिंदूंचा त्यांनी म्हणजे हत्या केली होती त्या काळामध्ये. जसं फाळणीच्या काळामध्ये झाला जो प्रकार झाला तोच प्रकार त्या मोपल्यांच्या बंडाच्या काळामध्ये झाला होता. आया बहिणींवर अत्याचार, हत्या करणे, कत्तली करणे हे सगळे प्रकार त्या काळामध्ये झाले होते. आणि हे एक होतं. आणि बरं, नुसतं आंदोलन झाल्यानंतर त्या आंदोलनाला गांधींनी पाठिंबा दिला, सक्रिय पाठिंबा दिला आणि ते आंदोलन झाल्यानंतर मोपला त्यांचा समर्थनसुद्धा केलं. हे विशेष.
त्यांचं समर्थन केलं. मोपल्यांनी काहीच चुकीचं केलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. हा म्हणजे किती निर्ढावलेपणा झाला. म्हणजे निर्ढावलेपणाची एक कमाल होती ती. त्याच्यानंतर दुसरं अजून उदाहरण द्यायचं झालं तर स्वामी श्रद्धानंदांचा खून. स्वामी श्रद्धानंद हे स्वामी दयानंदांचे उजवा हात होते. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरणाची चळवळ भारतामध्ये सुरू केली होती आणि बाटलेल्या हजारो हिंदूंना त्यांनी मुसलमानांना परत त्यांनी हिंदू धर्मात आणलं होतं. म्हणजे त्यांची घरवापसी केली होती हजारो हिंदूंना. तर त्या स्वामी श्रद्धानंदांचा खून अब्दुल रशीद नावाच्या एका गुंडांनी केला, मुसलमान गुंडांनी केला. आणि त्या भाई अब्दुलला गांधीजींनी मेरा भाई अब्दुल म्हणून मिठी मारली, त्याला कवटाळलं, त्याला पाठिंबा दिला, त्याला फाशी होऊ नये म्हणून प्रयत्न केले, इंग्रजांच्या दरबारी प्रयत्न केले. म्हणजे किती तुष्टीकरण किती करावं. आणि भगतसिंगाला फाशी देऊ नका म्हणून जेव्हा लोक म्हणायला गेले होते तेव्हा मात्र भगतसिंगांनी आपला हिंसेचा मार्ग सोडावा अशी अट त्यांना घातली होती. असे हे आपले राष्ट्रपिता, हे आपले महात्मा, ज्यांचे वर्तनसुद्धा आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तिसरं उदाहरण म्हणजे काय आहे, गांधीजींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की या भारतावर जर उद्या निजामांचं राज्य आलं तरी मी समजेल की मला पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे बघा त्यांची पूर्ण स्वातंत्र्याची कल्पना पहा. या देशावर पुन्हा मुसलमानांचं राज्य आलं तरी मला पूर्ण स्वराज्य मिळालं असं मी समजेन. मग शिवाजी महाराजांनी कशाला या मुसलमानी राज्याविरुद्ध हे केलं असेल. शिवाजींना सुद्धा वाट चुकलेला देशभक्त म्हणेपर्यंत, लुटारू म्हणण्यापर्यंत, दरोडेखोर म्हणण्यापर्यंत या गांधीवाद्यांची मदत गेलेली होती. तर असं आहे. अशा या परिस्थितीमध्ये आणि यांचं जे राजकारण होतं गांधीजींचं, हे पूर्णपणे हिंदूंच्या खच्चीकरणाचं, हिंदूंच्या नपुंसकीकरणाचं राजकारण होतं. हिंदूंना पूर्णपणे म्हणजे त्या मुसलमानांनी काही केलं त्यांना करू द्यायचं, त्यांनी जर का तुमचा खून केला करू द्यायचा, त्यांनी तुमच्या कत्तली केल्या करू द्यायच्या, पण तुम्ही मात्र काहीही प्रतिकार करता कामा नये अशी त्यांची ही शिकवण होती. म्हणजे हिंदूंचं पूर्णपणे खच्चीकरण, नपुंसकीकरण, हिंदूंचं पौरुष मारून टाकणारं असं हे राजकारण भारतामध्ये त्याकाळी होतं. सावरकर जर उदयाला त्या काळी आले नसते आणि सावरकरांनी हिंदूंचा पक्ष घेतला नसता, सावरकरांनी हिंदूंचं राजकारण केलं नसतं, हिंदुत्वाच्या राजकारणाला सावरकरांनी केंद्रामध्ये जर आणलं नसतं, तर कदाचित एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जेवढं पाकिस्तान दिसते आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं, मी मगाशी बोललो होतो सॉरी मित्रांनो, त्यापेक्षा कितीतरी मोठा भूभाग हा पाकिस्तानला मिळाला असता. मी तर असं म्हणतो की ज्याप्रमाणे आपण याच्याबद्दल म्हणतो, शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं आहे की काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, न होते शिवजी तो सुन्नत होती सबकी, असं शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मी सुद्धा सावरकरांबद्दल असं म्हणेन, आसाम काश्मीर हमारा न रहता, पंजाब बंगाल पूर्ण गया होता, न होते सावरकर तो आज हिंदुस्तान नहीं होता. आणि हे अक्षरशः खरं आहे. एवढा मोठा जर पाकिस्तान झाला असता तर त्या पाकिस्तानाने उरलेला हिंदुस्थान केव्हाच गिळंकृत केला असता आणि हे नैभट राज्यकर्ते जर असेच राहिले असते तर आज आपण हिंदू म्हणून इथे राहिलोसुद्धा नसतो, आपलं अस्तित्वसुद्धा नसतं. आज सावरकर होते म्हणून आपलं अस्तित्व आहे. म्हणून सावरकरांचं हे सुद्धा कार्य केवढं प्रचंड क्रांतिकारी होतं याची तुम्ही नोंद घेणं आवश्यक आहे. नंतर सावरकरांनी एक अतिशय महत्त्वाचं क्रांतिकारक कार्य केलेलं आहे, ते म्हणजे इतिहास लेखनाच्या कार्यामध्ये. सावरकरांनी इतिहास घडवला. सावरकर स्वतः इतिहास पुरुष होते, इतिहास घडवणारे इतिहास पुरुष होते, पण त्याचप्रमाणे ते इतिहास तज्ज्ञ आणि इतिहास लेखकसुद्धा होते. इतिहास कसा लिहावा
स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी या कोणत्याही राष्ट्रांनी आपला इतिहास कसा लिहावा याचे धडे सावरकरांनी सर्व इतिहासकारांना इतिहास तज्ज्ञांना त्यांनी घालून दिले होते. त्यांनी 4 इतिहास ग्रंथ लिहिले सावरकरांनी. हे 4 ग्रंथ होते सावरकरांचे. 1857चे स्वातंत्र्य समर, शिखांचा इतिहास, हिंदू पदपादशाही आणि चौथं त्यांचं पुस्तक होतं 6 सोनेरी पाने. हे 4 अत्यंत महत्त्वाचे सावरकरांचे इतिहास ग्रंथ होते आणि हे सर्वच्या सर्व ग्रंथ अतिशय क्रांतिकारी होते. 1857च्या स्वातंत्र्य समराने तर काय हे केलं म्हणजे कार्य केलं स्वातंत्र्य युद्धामध्ये आपण पाहिलेलंच आहे. सावरकरांच्या या पुस्तकाच्या लेखनाच्या आधी सर्वच जण या युद्धाला शिपायांचे बंड म्हणून हिणवायचे आणि केवळ शिपायांचे बंड आणि त्याला राजे रजवाड्यांची फूस होती म्हणून केवळ त्याचा एक नुसता उल्लेख करायचा आणि ते पूर्ण ते युद्ध कसं विसरले जातील, लोक कसे विसरतील याचा प्रयास सगळे करत होते. परंतु सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर लिहिल्यानंतर आणि त्यातील त्यांनी जे तर्कशुद्ध अशी त्यांनी जी मांडणी केली पुराव्यासकट, त्यानंतर एकाही इतिहासकाराची हिंमत झाली नाही की त्या उठावाला शिपायांचे बंड म्हणण्याची एकाही इतिहासकाराची ताप झाली नाही, हिंमत झाली नाही. आणि ते बंड नसून ते पूर्वनियोजित सुनियोजित असं स्वातंत्र्य समरच होतं हे सर्व मान्य झालं. हे सावरकरांचं एक फार मोठं क्रांतिकारी असं कार्य आहे. आपण भारताच्या स्वातंत्र्याची सुरुवात ही आता 1857 करतो आणि काही वर्षांपूर्वी 2007मध्ये तुम्हाला आठवत असेल आपण 150वी जयंती या 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची आपण केली होती. आणि आता भारताच्या स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास हा 1885 पासून नाही, म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून नव्हे तर तो 1857 पासून आता घेण्यात येतो. त्याला संपूर्णपणे कारणीभूत सावरकरांचं हे 1857चे स्वातंत्र्य समर पुस्तक आहे. त्यानंतर सावरकरांनी शिखांचा इतिहास लिहिला होता. शिखांचा इतिहास हे पुस्तक आज उपलब्ध नाही, ते गहाळ झालेलं आहे. काळाच्या ओघामध्ये ते गहाळ झालं. हे एकमेव पुस्तक आहे गहाळ झालेलं. बाकी सावरकरांचे सगळे पुस्तकं आजही अस्तित्वात आहे. सावरकर आपल्या पुस्तकांबद्दल नेहमी म्हणायचे की आणि सावरकरांचं बहुतेक वाङ्मय जे आहे हे एकतर प्रसिद्धीपूर्वी जप्त झालेलं आहे किंवा प्रसिद्धीनंतर तरी त्याच्यावर जप्ती आलेली आहे. सर्वच साहित्यावर सावरकर नेहमी म्हणत की कंस ज्याप्रमाणे म्हणजे कृष्ण जन्माच्या आधी देवकीला जन्माला आलेलं प्रत्येक बाळ आपलं मारून टाकायचं, त्याप्रमाणे माझा जन्माला आलेलं प्रत्येक पुस्तक हे इंग्रज लोक ते जप्त करण्याचा प्रयास करत असे आणि जप्त करत असे. तर असे नंतर 6 सोनेरी पाने शिखांच्या इतिहासामध्ये शीख हे हिंदू हा पंथ हा हिंदूंपेक्षा कुठल्याही प्रकारे वेगळा नाही, शीख हे हिंदूच आहेत हे त्यांनी सप्रमाणचं पुरावे त्याच्यामध्ये सिद्ध केलेलं होतं. त्यानंतर हिंदू पदपादशाही आणि 6 सोनेरी पाना हे जे त्यांचे पुस्तकं होते, या पुस्तकांमधून सावरकरांनी भारताचा इतिहास जो आहे हा सावरकरांच्या आधी जितकेही इतिहासकार झाले हे सारेच्या सारे म्हणजे एकतर इंग्रज इतिहासकार होते ते किंवा इंग्रजांच्या ओंजळीनी पाणी पिणारे इतिहासकार होते. या सर्व इतिहासकारांनी एक जात भारताचा इतिहास हा पराजयाचा इतिहास आहे, भारताचा इतिहास हा अतिशय म्हणजे हीन दिन असा तो इतिहास त्यांनी चित्र रंगवलं होतं. इतिहासाचं प्रत्येक वेळेस पराजय हा पराजयाचा इतिहास आहे असं चित्र त्यांनी रंगवलं होतं. त्या सावरकरांनी भारताचा इतिहास हा पराजयाचा इतिहास नसून तो दिग्विजयाचा इतिहास आहे, हा पराक्रमाचा इतिहास आहे. तुम्ही असे भारतीय आहात की ज्या भारताचं संपूर्ण पृथ्वीवर एकेकाळी राज्य होतं. मी संपूर्ण पृथ्वीवर संपूर्ण जगावर राज्य केलेले तुम्ही लोक आहात, हे सावरकरांनी त्या पुस्तकांमधून सिद्ध केलेलं होतं. आणि त्या काळामध्ये जे हिंदूंच्या खच्चीकरणाचं म्हणजे मनोबल
त्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा जो प्रयास इतिहासकाराकडून सुद्धा सुरू होता, तो सावरकरांनी हाणून पाडला आणि भारतीय युवकांमध्ये त्यांचं पौरुषत्व, त्यांचा आत्मबल, त्यांचा आत्मविश्वास त्यांनी जागृत केला आणि त्यांना या स्वातंत्र्य समराकरता, युद्धाकरता तयार करण्याची पार्श्वभूमी या पुस्तकांना आहे. त्यानंतर अशा तऱ्हेने सावरकरांचं जे कार्य आहे हे बहुआयामी असं आहे. त्यानंतर सावरकरांनी साहित्य आणि भाषेमध्ये सुद्धा सावरकरांनी क्रांती केलेली आहे. ती कशी? तर सावरकरांचं जे संपूर्ण कार्य हे आहे, साहित्य आहे, हे देशभक्तीने भारलेलं आहे. संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर जगामध्ये एकही क्रांतिकारक असा नाही किंवा एकही साहित्यिक असा नाही की ज्याचं संपूर्ण साहित्य हे देशभक्तीने भरलेलं आहे. त्यामुळे आचार्य अत्र्यांनी सावरकरांबद्दल असे उद्गार काढले होते की सावरकरांचं साहित्य वाचल्यानंतर असं वाटते की साहित्यामध्ये 9 रस नसून साहित्यात 10 रस असून देशभक्ती नावाचा एक नवा रस निर्माण झाला असून त्या रसाचे जनक सावरकरच आहेत, असं अत्र्यांचं एक विधान आहे. त्याच्यानंतर भाषेमध्ये सुद्धा सावरकरांनी कितीतरी भाषाशुद्धीची चळवळ सावरकरांनी सुरू केली. त्या भाषाशुद्धीच्या चळवळीलासुद्धा अतिशय महत्त्व आहे बरं का. आज आपण जे अनेक शब्द जे आपण सहज वापरतो, नभो आणि महापो, दिनांक, असे कितीतरी शेकडो शब्द असे आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये जी की सावरकरांची देणगी आहे. त्याचप्रमाणे सावरकरांनी एक त्या काळामध्ये, तुमच्या आता फार कमी लोकांना हे माहिती असेल की त्या काळामध्ये म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताची एक राष्ट्रभाषा असावी असा एक विचार सुरू झाला होता. संपूर्ण देशाला एकसूत्रामध्ये बांधण्याकरता प्रत्येक देशाला एक राष्ट्रभाषा असते. त्याप्रमाणे आपल्या भारतालासुद्धा राष्ट्रभाषा असावी असा एक प्रवाह होता आणि तो बरोबर आहे, असायलाच पाहिजे. पण ही राष्ट्रभाषा कोणती असावी? तर ती उर्दू मिश्रित हिंदुस्थानी ही आपली राष्ट्रभाषा व्हावी असा गांधीजी सकट काँग्रेसमधल्या सगळ्या लोकांचा, केवळ मुसलमानांचा अनुनय करण्याकरता त्यावेळेची ती मागणी होती. परंतु सावरकरांनी त्यांची ही मागणी हाणून पाडली आणि संस्कृतनिष्ठ अशी जी हिंदी आहे त्या हिंदीलाच राष्ट्रभाषा म्हणून मान्यता द्यावी हा सावरकरांनी प्रयास केला आणि तो यशस्वीही, त्यांचा प्रयोग यशस्वीसुद्धा झाला. ही हिंदुस्थानी भाषा आज कोणाला कदाचित माहितीसुद्धा नसेल. धेडगुजरी अशी ती भाषा होती उर्दू मिश्रित, की आता कोणी, मला वाटतं बहुतेक हैदराबादकडे वगैरे ही भाषा थोडीफार काही लोक बोलतात, ती फक्त मुसलमान लोक. परंतु बाकी हिंदुस्थानात कुठेही या हिंदुस्थानी या नावाच्या भाषेचा कुठलाही लवलेशसुद्धा उरलेला नाही. हे सावरकरांचं फार मोठं असं क्रांतिकारी कार्य आहे, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. त्यानंतर सावरकरांनी एक अतिशय मोठं असं कार्य केलं, ते म्हणजे भारताचं राष्ट्रीय पंचांग, म्हणजे एक कॅलेंडर भारताचं असावं की जे भारताच्या प्रथा परंपरांना अनुसरून असावं, असं एक मागणी, असा एक लेख त्यांनी खूप वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास 1900 साधारणतः मला वाटते 24-25च्या सुमारास त्यांनी असा एक लेख लिहिला होता की म्हणजे त्यावेळेचं जे कॅलेंडर जे होतं भारतामध्ये प्रचलित, हे रोमन कॅलेंडर होतं, इंग्रजांचं कॅलेंडर होतं. आणि त्याच्या आधी भारतामध्ये जवळपास 500-600 वर्षापर्यंत यावनी कॅलेंडर चालायचं. यावनी कॅलेंडर, त्यानंतर इंग्रजांचं कॅलेंडर, रोमन कॅलेंडर, असे सगळे होते. त्यामुळे आपल्या पंचांगाचा आणि आपल्या कॅलेंडरचा पूर्णपणे विसर आपल्या लोकांना पडला होता. तेव्हा सावरकरांनी आपल्या प्रथा परंपरांना, आपले सणवार, आपल्या सगळ्या इथल्या या चालीरीती या सगळ्यांना अनुकूल असं भारतीय कॅलेंडर, हिंदू कॅलेंडर प्रचलित करावं अशी मागणी त्यावेळेस त्यांनी एक लेख लिहून केली होती आणि त्याच्यासाठी वातावरणसुद्धा निर्माण केलं होतं. आणि त्यांच्या या कार्याचा परिणाम म्हणून 1955च्या सुमाराला मला वाटतं बहुतेक तरी
मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिनदर्शिका, भारतीय दिनदर्शिका समिती एक निर्माण झाली होती आणि त्यांनी पहिलं भारताचं कॅलेंडर त्यांनी साधारणतः मला वाटतं 1979च्या सुमाराला पहिलं भारतीय कॅलेंडर हे भारतामध्ये निर्माण झालं. तर असं हे सावरकरांचं हे सुद्धा कार्य अतिशय क्रांतिकारक असं कार्य आहे. तर सावरकरांच्या कार्याचा किती अंगांनी हे करावं म्हणजे थोडंच आहे. एवढं प्रचंड क्रांतिकारक सावरकरांचं कार्य होतं. आता मी सरते शेवटी तुम्हाला फक्त 2 गोष्टी सांगतो आणि माझं हे थोडंसं लांबलेलं भाषण मी संपवेन. त्यातली एक पहिली गोष्ट आहे ही आपल्या सुधीर फडकेंची, म्हणजे बाबूजी, ज्यांना आपण बाबूजी म्हणतो. बाबूजी एक सावरकर भक्त होते, हे सगळ्यांना माहितीच आहे. फार मोठे सावरकर भक्त बाबूजी होते. सावरकरांवर चित्रपट बनवण्याचा ध्यास बाबूजींनी शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्या घेतला होता आणि तो त्यांनी पूर्णत्वाससुद्धा नेला होता. तर सावरकरांचा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर एकदा ते अमेरिकेत जेव्हा गेले तेव्हा अमेरिकेत जाताना त्यांच्यासोबत एक अमेरिकन माणूस होता. त्या अमेरिकन माणसाशी गप्पा मारताना तो अमेरिकन माणूस सावरकरांना, सुधीर फडक्यांना म्हणाला, बाबूजींना म्हणाला की तुम्हाला सावरकर माहिती आहेत का? गंमत पहा कशी आहे की ज्या माणसाने सावरकरांवर, जो माणूस सावरकरांचा भक्त होता, निस्सीम भक्त होता, ज्यांनी सावरकरांवर भव्य दिव्य असा चित्रपट निर्माण केला होता, त्या माणसाला हा अमेरिकन विचारतो की तुम्हाला सावरकर माहिती आहे का? तेव्हा बाबूजी म्हणाले की हो, मला सावरकर माहिती आहे. तेव्हा हा माणूस म्हणाला होता की तुम्ही भारतीय अतिशय नतद्रष्ट लोक आहात, तुम्ही भारतीय अतिशय कम नशिबी आहात, कर्मदरिद्री आहात. बाबूजींनी काही दाखवलं नाही असं की मला काही सावरकरांबद्दल काही माहिती आहे वगैरे, त्याच्याच तोंडून त्यांना ऐकायचं होतं. तेव्हा तो माणूस म्हणाला होता की हा माणूस जर अमेरिकेत जन्माला आला असता आला असता तर हा अमेरिकेचा राष्ट्रपती झाला असता आणि संपूर्ण अमेरिकेने याचा प्रचंड उदो केला असता, याला डोक्यावर घेऊन नाचला असता अमेरिका. आणि किती खरं आहे ही गोष्ट. केवळ अमेरिकाच नाही तर युरोपातल्या कोणत्याही देशामध्ये हा माणूस जन्माला आला असता तर तो देश सावरकरांना डोक्यावर घेऊन नाचला असता. कारण तो माणूस पुढे म्हणाला की तुम्हाला माहीत नाही की सावरकर कोण आहे. हा माणूस सांगतो आहे, सावरकर आपल्या बाबूजींना की सावरकरांमध्ये काय म्हणतात ना, शेक्सपियरची प्रतिभा, हा माणूस शेक्सपियरसारखा प्रतिभावान होता, चर्चिलसारखा मुत्सद्दीपणा याच्यामध्ये होता, गॅरीबॉल्डीसारखा शौर्य याच्यामध्ये होतं, मॅझिनीसारखी संघटन शक्ती याच्यामध्ये होती, त्याचप्रमाणे लिंकनची करुणा त्याच्यामध्ये होती. असा हा माणूस, तुम्ही त्याची माती केली अक्षरशः. याच्याबद्दल मला अतिशय वाईट वाटते असं तो माणूस म्हणाला. यावरून सावरकरांची महत्ता काय होती हे सहज तुमच्या लक्षात येईल. दुसरी एक गोष्ट आणि शेवटची गोष्ट सांगतो आणि माझं हे थोडंसं लांबलेलं भाषण संपवतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ती महाभारतातल्या विराट पर्वातली आहे. विराट पर्वामध्ये
पाचही पांडव हे वेश बदलून विराटाच्या दरबारात राहत असतात आणि धर्मराज युधिष्ठिर हा कंकाच्या वेशामध्ये विराट राजाचा खुशमस्कऱ्या म्हणून असतो आणि त्याला तो द्यूत शिकवत असतो. आणि एक दिवस विराटाबरोबर द्यूत खेळत असताना विराटाला राग येतो आणि तो एक सोंगटी फेकून मारतो युधिष्ठिराला आणि ती सोंगटी विराटाच्या डोक्यावर लागते आणि त्यातून भळभळा रक्त वाहू लागते. आणि हे रक्त वाहत असताना तिथून चाललेला जो बल्लवाच्या वेशात जो भीम होता तो हे पाहतो आणि धावत तिथे जातो आणि धर्मराजाचं जे रक्त वाहत होतं ओहळत होतं त्याच्या डोक्यावरून ते एका त्याच्या हातात असलेल्या पात्रामध्ये जमा करतो आणि विराटाला म्हणतो की महाराज, या महापुरुषाचं रक्त जमिनीवर सांडून देऊ नका. ते जर जमिनीवर पडलं तर फार मोठा अनर्थ ओढवेल, पृथ्वी पेटून उठेल. त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला सांगतो आहे की सावरकरांचे विचार, सावरकरांचं तत्त्वज्ञान हे वाया जाऊ देऊ नका, नाहीतर मोठा अनर्थ होऊन जाईल. आज हिंदू म्हणून आपण आहोत, उद्या आपलं अस्तित्वसुद्धा या पृथ्वीच्या पाठीवरून मिटलेलं राहील. आणि सावरकरांच्या विचारावर जर आपण अंमल केला तर हे आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून संपूर्ण जगामध्ये वैभवशाली आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयाला येईल आणि संपूर्ण जगद्गुरू म्हणून, जगाचा गुरु म्हणून ते मान्यता पावेल, हे निश्चित आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हॅलो, मला काही कॉमेंट्स दिसत नाही आहे तिथे. हॅलो 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 मला कुणाच्याच कॉमेंट्स दिसत नाही आहेत. मी बंद केलं तर चालेल का? लेफ्ट झालो तर मी चालेल का? आता मला कॉमेंटच दिसत नाही आहे, कुठलीच कॉमेंट दिसत नाही.